प्रश्न क्रमांक पहिला आहे, परावर्तक दुर्बीण तयार करणारे पहिले शास्त्रज्ञ कोण? आइन्स्टाईन, केपलर, सर आयझॅक न्यूटन, थॉमस एडिसन. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, सर आयझॅक न्यूटन यांनी परावर्तक दुर्बिणीचा शोध लावला. आइन्स्टाईनने सापेक्षवादाचा सिद्धांत दिला. जॉन्स केपलर यांनी ग्रहांच्या गतीविषयक नियम सांगितले. त्याचे गतीविषयक किती होते? 3 नियम सांगितले. ग्रहांच्या गतीविषयक 3 नियम कोणी मांडले? गॅलिलिओ, केपलर, आयझॅक न्यूटन की आर्किमिडीज. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, जॉन्स केपलर यांनी ग्रहांच्या गतीविषयक 3 नियम मांडले. तर ते 3 नियम कोणते जरा बघूया. पहिला नियम आहे, ग्रहांची कक्षा ही लंबवर्तुळाकार असून सूर्य त्या कक्षेच्या एका नाभीवर असतो. दुसरा नियम आहे, ग्रहाला सूर्याशी जोडणारी सरळ रेषा ही समान कालावधीत समान क्षेत्रफळ व्यापते. आणि तिसरा नियम आहे, सूर्याची परिक्रमा करणाऱ्या ग्रहाचा आवर्तनाचा काल, आवर्तनाचा वर्ग म्हणजे आवर्तन कालाचा वर्ग म्हणजे टीचा स्क्वेअर, सूर्यापासूनच्या सरासरी अंतर म्हणजे आर याच्या घनाला म्हणजे त्याच्या क्यूबला समानुपाती म्हणजे डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो. तर हा केपलरचा तिसरा नियम आहे. प्रश्न क्रमांक 3 आहे, केपलरच्या ग्रहांच्या गतीविषयक तिसऱ्या नियमानुसार सूर्याची परिक्रमा करणाऱ्या ग्रहांचा आवर्तन कालाचा वर्ग म्हणजे टीचा स्क्वेअर हा ग्रहाच्या सूर्यापासूनच्या सरासरी अंतर म्हणजे आरच्या समानुपाती असतो. वर्गाला, घनाला, वर्तुळाला, वर्गमूळाला की यापैकी नाही? आपण आजच बघितलं तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, घनाला समानुपाती असतो. जी म्हणजे ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट या वैश्विक गुरुत्वीय स्थिरांकाचे मूल्य सर्वप्रथम कोणत्या शास्त्रज्ञाने प्रयोग करून मांडले? ऑप्शन आहे, हेनरी कॅव्हेंडिश, रॉजर बेकन, स्टीफन हॉकिंग, सर आयझॅक न्यूटन. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, हेनरी कॅव्हेंडिश यांनी जीची व्हॅल्यू शोधून काढली. तर ते किती आहे? 6.67 × 10⁻11 म्हणजे 6.67 × 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg स्क्वेअर ही त्याची व्हॅल्यू आहे. प्रश्न क्रमांक 5 आहे, वजनाचे SI एकक काय असते? किलोग्रॅम, न्यूटन, मीटर पर सेकंद की जूल. तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, न्यूटन हे वजनाचे SI एकक आहे. वेट म्हणजे वजनाचा फॉर्म्युला आहे m×g. याच्यातला m म्हणजे असते वस्तुमान, तर g म्हणजे हे गुरुत्वीय त्वरण म्हणजे ग्रॅव्हिटेशनल ॲक्सलरेशन असते. याची व्हॅल्यू असते 9.8. मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीनुसार मूलद्रव्यांचे गुणधर्म हे त्याच्या आवर्त फल असतात. कशाचे असतात? ऑप्शन आहे, अणुवस्तुमान, अणुअंक, प्रोटॉन की इलेक्ट्रॉन. मेंडेलिव्हच्या नुसार योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, हे त्याच्या अणुवस्तुमानचे आवर्तफल असतात. अणुअंकाच्या बेस घेऊन कोण तयार केली आधुनिक आवर्त सारणी? ते आहे मोसले. आधुनिक आवर्त सारणीत उभ्या ओळींना डॅश डॅश असे म्हणतात आणि त्यांची संख्या डॅश डॅश एवढी आहे. तर आधुनिक आवर्त सारणीत जे उभ्या ओळी आहे त्यांना गण असे म्हणतात व त्यांची संख्या 18 एवढी आहे. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, गण आणि 18. तर आधुनिक आवर्त सारणीत जे आडव्या ओळी आहे तर त्यांना आवर्त असे म्हणतात. तर त्यांची एकूण संख्या किती आहे? एकूण 7 आवर्तने. आधुनिक आवर्त सारणी एकूण किती खंडामध्ये विभागली आहे?
4, 5, 3 की 6? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, एकूण 4 खंडामध्ये विभागली आहे. ते कोणकोणते? पहिला खंड यस, दुसरा पी, तिसरा डी आणि चौथा खंड म्हणजे एफ खंड. ज्या पदार्थाच्या केवळ उपस्थितीमुळे रासायनिक अभिक्रियेचा दर बदलतो, परंतु त्या पदार्थामध्ये मात्र कोणताही रासायनिक बदल होत नाही, अशा पदार्थांना काय म्हणतात? ऑप्शन आहे अभिक्रियाकारक, उत्पादिते, उत्प्रेरक यापैकी नाही. योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 3, त्यांना उत्प्रेरक असे म्हणतात. अभिक्रियाकारक म्हणजे असते सबस्ट्रेट, म्हणजे ज्याचा उपयोग करून आपली अभिक्रिया घडून येते. उत्पादिते म्हणजे असते प्रॉडक्ट. अभिक्रिया झाल्यानंतर जे तयार होते त्याला उत्पादिते म्हणतात. तर उत्प्रेरक म्हणजे असते कॅटॅलिस्ट, जे हे फक्त अभिक्रियेच्या म्हणजे रेट वाढवते. प्रश्न क्रमांक 10, पेशीमधील श्वसनादरम्यान अभिक्रिया घडत असते. संयोग अभिक्रिया, विस्थापन अभिक्रिया, रेडॉक्स अभिक्रिया की क्षपन अभिक्रिया? योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 3, रेडॉक्स अभिक्रिया घडत असते. प्रश्न क्रमांक 11, 1 किलोवॅट तास ऊर्जा म्हणजे किती? 3.6 गुणिले 10⁻6 जूल, 1.8 गुणिले 10⁻4 जूल, 1.8 गुणिले 10⁻6 जूल की 3.6 गुणिले 10⁻4 जूल? योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 1, 3.6 गुणिले 10⁻6 जूल. भारतातील प्रत्यावर्ती विद्युत रोध म्हणजे AC करंट म्हणजे अल्टरनेटिंग करंट यांची वारंवारता किती असते? म्हणजे त्याची काय विचारली आहे? फ्रिक्वेन्सी विचारली. तर ऑप्शन आहे 50 हर्ट्स, 100 हर्ट्स, 200 हर्ट्स की 0 हर्ट्स? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, 50 हर्ट्स. विद्युत धारेचे SI पद्धतीचे एकक काय आहे? ओहम, एम्पियर, ओरस्टेड की न्यूटन? तर विद्युत धारेचे SI पद्धतीचे एकक आहे ऑप्शन क्रमांक 2, एम्पियर. ओहम हे कशाचे आहे? तर विद्युत रोधाचे एकक हे ओहम आहे. ते दर्शवले कसे जाते? तर अशा चिन्हामध्ये दर्शवले जाते. किती डिग्री तापमानाला पाण्याची घनता सर्वाधिक असते? 4 डिग्री सेल्सिअस, 0 डिग्री सेल्सिअस, 100 डिग्री सेल्सिअस की 37 डिग्री सेल्सिअस? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, 4 डिग्री सेल्सिअस. याला पाण्याची घनता सर्वाधिक असते आणि 4 डिग्री सेल्सिअसला पाणी हे आपले पाण्याचे असंगत आचरण दर्शवते. प्रश्न 15 आहे, उष्णतेचे CGS पद्धतीतील एकक काय आहे? जूल, कॅलरी, केल्विन? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, कॅलरी हे उष्णतेचे CGS पद्धतीतील एकक प्रमाण आहे. प्रश्न क्रमांक 16 आहे, प्रकाश एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमात जात असताना त्याची दिशा बदलते, तर त्याला प्रकाशाचे काय म्हणतात? परावर्तन, अपवर्तन, विकिरण की अपस्फरण? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, त्याला प्रकाशाचे अपवर्तन असे म्हणतात. प्रश्न 17 आहे, ताऱ्यांचे लुकलुकणे आणि सूर्य क्षितिजाच्या थोडा खाली असताना देखील आपल्याला दिसतो, हे कशाचे उदाहरण आहे? प्रकाशाचे अपवर्तन, प्रकाशाचे परावर्तन, प्रकाशाचे विकिरण, प्रकाशाचे अपस्फरण? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, प्रकाशाचे अपवर्तन. प्रश्न क्रमांक 18 आहे, भिंगाच्या शक्तीचे एकक टिंब हे आहे. सेंटीमीटर, मीटर, डायप्टर की हर्ट्ज? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, डायप्टर हे भिंगाच्या शक्तीचे एकक आहे. तर मीटर आणि सेंटीमीटर म्हणजे आपण काय मोजतो? कोणतीही लांबी ही मीटर आणि सेंटीमीटरमध्ये मोजतो. तर हर्ट्जमध्ये काय मोजतो आपण? वारंवारता हे हर्ट्जमध्ये मोजतो. मानवी डोळ्याच्या कोणत्या भागातून प्रकाश आत प्रवेश करतो?
पारपटल, बुबुळ, नेत्रबिंग की बाहुली? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 पारपटल. प्रश्न क्रमांक 20 आहे निरोगी मानवी डोळ्याचे सुस्पष्ट दृष्टीचे लघुत्तर अंतर किती असते? 10 सेंटीमीटर, 20 सेंटीमीटर, 25 सेंटीमीटर, 50 सेंटीमीटर? योग्य उत्तर आहे 25 सेंटीमीटर हे निरोगी मानवी डोळ्याचे सुस्पष्ट दृष्टीचे लघुत्तर अंतर आहे. लघुदृष्टिता किंवा नुकीत असलेल्या व्यक्तींना कोणत्या प्रकारचा चष्मा दिला जातो? ऋणशक्तीच्या अंतर्गोलभिंगाचा, धनशक्तीच्या बहिर्गोलभिंगाचा, दोन्ही शक्ती एकत्र करून की यापैकी नाही? तर लघुदृष्टिता किंवा निकटदृष्टिता याला आपण मायोपिया असे म्हणतो. तर मायोपियामध्ये ऋणशक्तीचा व अंतर्गोलभिंगाचा म्हणजे निगेटिव्ह नंबर असलेला कॉन्केव्ह लेन्स हा वापरला जातो. धनशक्तीच्या बहिर्गोलभिंगाच्या या कशासाठी वापरतात? तर दूरदृष्टिता रोगासाठी बहिर्गोलचा वापरतात. प्रश्न क्रमांक 22 आहे साध्या सूक्ष्मदर्शका सहाय्याने वस्तूची किती पट मोठी प्रतिमा मिळवता येते? 5 पट, 20 पट, 50 पट की 100 पट? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 20 पट मोठी प्रतिमा मिळवता येते. आपल्या डोळ्यासमोरून दूर वस्तू केल्यानंतरही किती सेकंदापर्यंत वस्तूच्या प्रतिमेच्या दृष्टीपटलावर परिणाम राहतो? 1/2 सेकंद, 1/4 सेकंद, 1/10 सेकंद की 1/16 सेकंद? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 1/16 सेकंद हा त्याचा परिणाम राहत असतो. IUPAC म्हणजे IUPAC याचे विस्तारित रूप काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट्री हे त्याचे फुल फॉर्म आहे. प्रश्न 25 आहे या कार्बनी संयुगातील 2 कार्बन अणूमध्ये दुहेरी किंवा तिहेरी बंध असतात त्यांना काय म्हणतात? संतृप्त संयुग, असंतृप्त संयुग, असेंद्रिय संयुग यापैकी नाही? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 असंतृप्त संयुग असे त्याला म्हणतात. तर कार्बनमध्ये दुहेरी बंध असेल तर त्याला काय म्हणतात? अल्किन. त्याला अल्किन असे म्हणतात. जर तिहेरी बंध असेल तर त्याला अल्काइन असे म्हणतात. अल्किन अल्काइन कशाचे आहे? तर असंतृप्त संयुग म्हणजे अनसॅच्युरेटेडचे आहे. तर संतृप्त संयुगमध्ये एक असतो अल्केन ज्याच्यामध्ये कोणता तर एकेरी बंध असतो. प्रश्न 26 अवकाशात जाणारा पहिला मानव युरी गागरिन हा कोणत्या देशाचा होता? तर युरी गागरिन हा खालीलपैकी रशिया या देशाचा होता. 1984 साली अवकाशात जाणाऱ्या पहिल्या भारतीय अंतराळवीराचे नाव काय? राकेश शर्मा, मनीष पाल, कल्पना चावला, सुनीता विल्यम्स? तर योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 1 राकेश शर्मा हा अवकाशात जाणारा पहिला भारतीय व्यक्ती आहे. प्रश्न 28 अवकाशात पाठवण्यात आलेल्या जगातील पहिल्या कृत्रिम उपग्रहाचे नाव काय होते? रोहिणी, आर्यभट्ट, स्पुटनिक 1 यापैकी नाही? योग्य उत्तर आहे अवकाशात पाठवलेला जगातील पहिला म्हटलं तर ऑप्शन क्रमांक 3 स्पुटनिक 1 आणि भारतातील पर्याय म्हटलं तर आर्यभट्ट. आर्यभट्ट हा भारताचा आहे तर स्पुटनिक 1 हा रशियाचा आहे किंवा तो जगातील पहिला कृत्रिम उपग्रह आहे. भूस्थिर उपग्रह जिओस्टेशनरी सॅटेलाइट हे भूपृष्ठापासून किती किलोमीटर उंचीवर असतात? योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 4 35,780 किलोमीटरवर असतात. भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजे इस्रो याची स्थापना कधी झाली? तर योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 2 1969 मध्ये झाली आहे. धन्यवाद.